तर नमस्कार लाडक्या बहिणींनो. तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणी यांना. तर रविवारी असं अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं की 23, 24 आणि 25 या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे वाटप करण्यात येणार आहेत. तर या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत. म्हणजेच आज आहे 23 तारीख, तर आजपासून तुम्हाला पैसे भेटणार आहेत. म्हणजे 3 दिवसामध्ये 23, 24 आणि 25 या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे भेटण्याची खूप गरज आहे. 23 तारखेला, 24 तारखेला आणि 25 तारखेला, म्हणजे या 3 दिवसामध्ये तुम्हाला महिलांसाठी पैसे भेटणार आहेत. ही लाडकी बहीण योजना यांचे पैसे तुम्हाला 3 दिवसामध्ये पडण्यात येतील. तर लाडकी बहीण योजना महायुती सरकारचा खाते वाटप झालं. आता लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं झालं तर रविवारी त्यांचं खाते वाटप झालेलं आहे आणि रविवारी अशी घोषणा केली की त्यांना 23 तारखेला, 24 तारखेला आणि 25 तारखेला या 3 दिवसामध्ये सर्वांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील असं त्यांनी सांगितलं. तर हिवाळी अधिवेशन मित्रांनो 16 ते 21 डिसेंबर पैसे वाटप मार्ग मोकळा. तर 26 आणि 21 डिसेंबर या दरम्यान झालेलं आहे त्यांचं. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिवेशन संपलं की खात्यात लगेच पैसे पडणार असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. नवीन मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे हे आहेत नवीन मुख्यमंत्री. तर यांच्याकडं गृह खातं हे गेलेलं आहे आणि अजितदादा पवार यांच्याकडं अर्थ खातं गेलेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खातं गेले आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे महिलांसाठी आदिती तटकरे यांच्याकडं महिला आणि बालकल्याण हे खातं गेलेलं आहे. म्हणजेच तुमचे जे महिलांचे जे पैसे आहेत ते पाठवायचं काम हे आदिती तटकरे साहेब करणार आहेत. यांनी तुमच्या खात्यावर पैसे टाकायला सांगितलेले आहेत. तर हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं. आज आहे सोमवार 23 डिसेंबर. नुसते पैसे वाटप पहिला दिवस, म्हणजे आजचा जे आहे ते पहिला दिवस त्यांचा पैसे वाटपाचा आहे. आणि आजपासून जे 3 तारखे आणखी 3 दिवस ते पैसे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पडणार आहेत. तर आज 24 डिसेंबर म्हणजे दिवसभर पैसे वाटप होणार आहे. 24 तारखेला लगभग सगळ्यांच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर पडलेले दिसतील. आणि आहे बुधवार म्हणजेच 25 डिसेंबर अंतिम पैसे वाटप, म्हणजे तिसरा दिवस आहे. तर तिसऱ्या दिवशी तुम्हाला सगळे पैसे तुमच्या खात्यावरती 3 दिवसामध्ये भेटणार आहेत. तर इथं सांगायचं झालं असं की तुमचे जे मागच्या महिन्याचे जे 3 टप्पे राहिले होते बाकी, तर हे सुद्धा आता तुम्हाला याच याच्यामध्ये पडणार आहेत. म्हणजे मागचे 1500 2 महिन्याचे 2 टप्पे म्हणजे ते 3000 रुपये आणि हे तुम्हाला 1500 रुपये म्हणजे 4500 रुपये तुम्हाला 4500 रुपये आता ह्या डिसेंबर महिन्यामध्ये पडणार आहेत. या 3 दिवसामध्ये आता पडायला सुरुवात झालेली आहे. 23, 24, 25 36 जिल्ह्यामध्ये 3 टप्पे पैसे देणार आहेत. हे 36 जिल्ह्यामध्ये असा आहे त्यांचा हे झालेला आहे मित्रांनो. या महिलांना 100% पैसे मिळणार. तर बघूया आता कोणत्या महिलांना 100% पैसे मिळणार आहेत. ज्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना सुद्धा पैसे भेटणार आहेत. आधार कार्ड आणि बँक, ज्यांचा आधार कार्ड बँकला लिंक आहे किंवा अगोदर नव्हतं त्यांनी आता केलेलं आहे, यांना सुद्धा ते पैसे भेटणार आहेत मित्रांनो. तर पुढे पाहूया. अर्ज करणाऱ्या A to Z महिलांना मित्रांनो या ठिकाणी पैसे भेटणार आहेत. अर्ज करणाऱ्या पूर्ण महिलांना, अशी एकही महिला त्यातून राहिली जाणार नाही की त्यांना हे पैसे भेटणार नाहीत म्हणून. प्रत्येकाला पैसे हे त्यांच्या खात्यावर पाठवले जाणार आहेत. सलग 3 दिवस पैसे वाटप होणार आहेत. 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटले जाणार आहेत आणि ते फक्त तुम्हाला 3 दिवसामध्ये. तर आजचा आहे पहिला दिवस. तर तुम्ही तुमच्या खाते चेक करा, तुमच्या खात्यावरती पैसे पडलेत का. आजचा हा पहिला दिवस होता. 12च्या नंतर ते पैसे पडणार होते, तर तुमच्या खात्यावरती चेक करा, पडले असतील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न महिलांसाठी पडलेला आहे की
कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे पडणार आहेत हे आम्हाला सांगा. तर तुम्हाला सांगतो, जी पोस्ट बँक आहे त्या पोस्टाच्या बँकमध्ये सर्वात आधी पैसे पडणार आहेत. कारण असं आहे की पोस्टाची बँक ही सर्वात जास्त म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे म्हणजे सरकारी कामांसाठी सर्वात चांगली बँक मानली जाते. ती सरकारची बँक आहे, त्यामुळं पोस्ट बँकेमध्ये सर्वात अगोदर पडली. मग आता असा प्रश्न निर्माण होतो की म्हणजे दुसऱ्यांना लवकर मिळणार नाहीत का? तसं काहीही नाही महिलांनो. फक्त सांगायचं एवढंच की पोस्ट बँकमध्ये थोडे लवकर पैसे मिळतात, कारण ती सरकारची बँक जर थोडं लवकर प्रोसेस होते आणि तुम्हाला दुसऱ्या बँकमध्ये सुद्धा पैसे भेटले जातील. ते घाबरायची काहीही गरज नाही. आजपासून 12च्या नंतर तुम्हाला पैसे भेटणार आहेत. तर 6वा आणि 7वा हप्ता तारीख स्पष्ट, तारखा फायनल झाल्या आहेत मित्रांनो. तेच सांगतोय मी तुम्हाला मगापासनं. 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे भेटणार आहेत. 23, 24 आणि 25. 23, 24 आणि 25 या 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे भेटले जातील. ते पहिला दिवस आजचा आहे, उद्याचा दुसरा आहे आणि परवा तिसरा आहे. तर आज 12च्या नंतर पैसे पडणार होते. तुम्ही तुमचे खाते चेक करू शकता आणि उद्याच्या दिवसामध्ये लगभग सगळ्यांचे पैसे तुमच्या खात्यावरती पडले जातील. तर पुढे बघूया आपण काय आहे. अर्ज मंजूर, आधार, बँक लिंक यांना सुद्धा पैसे भेटणार आहेत. मी तेच सांगितलं तुम्हाला, ज्यांचं आधार कार्ड बँकला अपडेट नव्हतं, आत्ता त्यांनी अपडेट केलेलं आहे, अशांना सुद्धा पैसे भेटणार आहेत. ज्यांनी नंतर अर्ज मंजूर झाला होता त्यांना सुद्धा हे पैसे टाकले जाणार आहेत. आता मित्रांनो, लाडकी बहीण योजना फक्त काही तासच बाकी आहेत. म्हणजे तुम्हाला तेच सांगतोय की 12च्या नंतर आज पैसे ते तुम्हाला तुमच्या खात्यावरती पडणार होते, ते पडले असतील मित्रांनो. तुम्ही तुमचे खाते चेक करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.